51 उमेदवारांमध्ये 33 उमेदवार हे महायुतीचे आहेत. त्या 33 मध्ये सुद्धा 20 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि 10 उमेदवार हे शिंदे सेनेचे आहेत. घराणेशाही ही शिफ्ट झाल्याचं आपण या अलीकडच्या निवडणुकांमध्ये बघतो. नगरपालिका निवडणुकीत दिसलेल्या घराणेशाहीचे विश्लेषण पुरोगामी विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केलंय. त्यांच्यानुसार महायुतीचा कल घराणेशाहीकडे झुकल्याचं चित्र आहे, तर महाविकास आघाडीचं घराणेशाहीचं प्रमाण अतिशय कमी आहे. हेरंब कुलकर्णी यांनी केलेलं विश्लेषण त्यांच्याकडून ऐकूयात. नगरपालिकेचे निकाल जाहीर होत आहेत. आतापर्यंत घराणेशाहीचे उमेदवार असलेल्या 51 मतदारसंघांच्या निकालांचा मी अभ्यास केला, तर त्यात असं आढळलं की साधारणपणे 32 उमेदवार हे विजयी झालेले आहेत आणि 19 उमेदवार हे पराभूत झालेले आहेत. अजूनही डेटा जमवतोय, पण जाणवतंय असं की ह्या 51 उमेदवारांमध्ये 33 उमेदवार हे महायुतीचे आहेत, म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि अजितदादांचा पक्ष. त्या 33 मध्ये सुद्धा 20 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि 10 उमेदवार हे शिंदे सेनेचे आहेत. आणि ज्यांना आम्ही पूर्वी घराणेशाही म्हणायचो ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे घराणेशाही ही शिफ्ट झाल्याचं आपण या अलीकडच्या निवडणुकांमध्ये बघतो की जे उमेदवार पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असायचे ते आज सरळ सरळ शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर गेलेले आहेत. आणि म्हणून 51 पैकी 33 उमेदवार महायुतीचे आणि त्यातही 20 उमेदवार भाजपचे आणि 10 उमेदवार शिंदे सेनेचे आहेत. तर हा राजकारणातला जो बदल आहे हा अधोरेखित करावा असा आहे. जे 32 उमेदवार विजयी झालेत आणि 19 उमेदवार पराभूत झालेत, तर 19 उमेदवार पराभूत झालेत याचा अर्थ मतदारांनी घराणेशाही नाकारली असं होत नाही. तर त्यात सुद्धा जर बारीक पाहिलं तर अनेक मतदारसंघांमध्ये पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार हा घराणेशाहीतलाच होता. त्यामुळे सुद्धा ते 19 मध्ये असे अनेक उमेदवार आहेत की जे पराभूत झाल्यामुळं घराणेशाहीचीच आहेत पण ते पराभूत झालेले आहेत. म्हणजे मतदारांनी घराणेशाही पराभूत केली असंही खूप ठामपणे म्हणता येत नाही. फक्त समाधानाची गोष्ट ही की नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या एकाच घरातले 6 उमेदवार हे घराणेशाहीतले होते ते सर्वच्या सर्व उमेदवार मतदारांनी पराभूत केलेत. आणि बदलापूरमध्ये सुद्धा एकाच घरातले अनेक उमेदवार होते, त्यातही मतदारांनी आक्रमक भूमिका घेतली असं जाणवतं. मला वाईट याचं वाटतं की आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एक कार्यशाळा म्हणून बघतो. ही नेतृत्वाची कार्यशाळा आहे की आजचा नगराध्यक्ष हा उद्याचा आमदार असू शकतो किंवा आजचा नगरसेवक हा उद्याचा नगराध्यक्ष असू शकतो. म्हणजे खऱ्या अर्थानं स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी घडावं, नेतृत्वाचा अनुभव घ्यावा अशी ही कल्पना आहे. पण जे राजकीय लोक आहेत, म्हणजे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, हे ते पद सुद्धा कार्यकर्त्यांना सोडायला तयार नाहीत. म्हणजे आज आपण खानदेशात किंवा इकडे तिकडे बघितलं तर मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांच्या सौभाग्यवती आज या निवडणुकीमध्ये उमेदवार असून निवडून आलेले आहेत. आणि म्हणून मंत्र्यांनी आणि आत्ता सिटिंग आमदारांनी सुद्धा आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे कार्यकर्त्यांवर त्यांचा तेवढा सुद्धा विश्वास नाही किंवा कार्यकर्त्यांना सत्तेचा तितका सुद्धा वाटा द्यायचं नाही. जे हवं ते आमच्याच घरामध्ये हवं. मी माझ्या फेसबुकवर उद्या हे सर्व तपशील टाकणार आहे. त्याच्यामध्ये माजी मंत्र्यांची किती कुटुंबातले लोक आहेत, आजी मंत्र्यांचे किती लोक आहेत, खासदारांचे किती हे आहेत, किंवा पूर्वी नगराध्यक्ष राहिले आणि त्यांच्याच कुटुंबातले किती उमेदवार आहेत, हा सुद्धा तपशील मी याच्यामधला वर्गीकरण केलेला आहे. मला धक्कादायक हे वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीतही आपल्याला हेच दिसलं, विधानसभेच्या निवडणुकीतही आपल्याला हेच दिसलं आणि आता नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपण हेच पाहतोय. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मी विश्लेषण केलं होतं की 238 मतदारसंघांपैकी
288 पैकी 238 मतदारसंघांमध्ये हे घराणेशाहीचे उमेदवार होते आणि 61 मतदारसंघ असे होते की ज्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार हे घराणेशाहीतले होते. आता असं बोललं की मग नेहमीचा एक मुद्दा येतो की मग आम्ही आमच्या घरातले दिले उमेदवार, पण निवडून तर लोक देतात ना. निवडून तर लोक देतात, तुम्ही पर्यायच लोकांना ठेवत नाही ना. तुम्ही पक्षांवर अशा पद्धतीचं राजकीय पक्षांवर दडपण आणून तिकीट पदरात पाडून घेता आणि पक्षाला वेठीला धरून, कार्यकर्त्यांना वेठीला धरून तुम्ही त्या मतदारसंघामध्ये अशी रचना करता की विरोधी पक्ष फारसा उभाच राहणार नाही किंवा तुमच्या भोवतीच ती निवडणूक फिरेल आणि सत्तेतून जमवलेला जो पैसा आहे तो तुम्ही इतका वापरता आणि मग जनतेने आम्हाला निवडून दिलं अशा पद्धतीनं लोकशाहीला त्याचं श्रेय देण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणून लोकांपुढे पर्याय जात नाही. यावेळी सुद्धा अनेक मतदारसंघ असे आहेत की पडणारा आणि निवडून येणार दोघे घराणेशाहीतले. आणि याच्यामध्ये मला राग कार्यकर्त्यांचा येतो की आज गुलाल उधळून नाचणारे या घराणेशाहीच्या उमेदवारांच्या समोरचे कार्यकर्ते यांना कुठल्याच प्रकारचा आत्मसन्मान नसेल का की आपला अधिकार असताना आपला नेता त्याच्याच कुटुंबामध्ये ही पदं का नेतो आहे याच्याबद्दल ते तक्रार करत नाहीत. आणि म्हणून जोपर्यंत कार्यकर्ते आक्रमक होऊन नेत्याला जाब विचारत नाहीत तोपर्यंत घराणेशाही विरुद्धचं बोलणं हे अरण्यरुदन ठरेल की काय असं मला वाटतं. आणि म्हणून आज या निवडणुकीत सुद्धा घराणेशाहीचाच प्रभाव राहिला आहे. जे लोकसभेत पाहिलं, जे विधानसभेत पाहिलं तेच नगरपालिकेत दिसतंय, तेच महापालिकेत दिसणार आहे आणि तेच उद्या जिल्हा परिषदेमध्ये दिसणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आक्रमक होणं आणि राजकीय पक्षांनी लोकशाही पद्धतीनं नेतृत्वाचं विकेंद्रीकरण करणं हाच त्याच्यावरचा मार्ग आहे. पण त्यावर जनतेनं घराणेशाहीचे उमेदवार पराभूत करणं हीच त्याची पहिली पायरी असू शकते.